सामान्य माणसासाठी भारताचं संविधान आहे आणि सामान्य मुंबईकरला आम बंबई वालों को किसी तरह की तकलीफ न हो, कोणता त्रास नाही झाला पाहिजे, ही प्रत्येकाची जिम्मेदारी आहे। आणि ती जिम्मेदारी पोटी ज्या प्रकारे राजकारण मनोज जरंगे नावाची व्यक्ती करत आहे, ठरवून करत आहे, पवित्र हिंदूंच्या आयुष्यामध्ये, जागतिक हिंदूंच्या आयुष्यामध्ये गणपती बाप्पाचा उत्सव हा पवित्र सगळ्यात सर्वंकष मोठा उत्सव असतो। त्या उत्सवाला जगभरातून लोक लालबागच्या राजाच्या दर्शनाला येतात। अशा वेळेस एक कॅलेंडरवर ठरवून एक गणित, राजकीय आतड्यातले जे कातडे असतात राजकीय, अशा लोकांच्या इशाऱ्यावर जरंगे हे सगळं करत आहे। जरंगेचा हेतू शुद्ध नाही। मुंबईमध्ये अघटित घटना घडवण्याचा भानगडीत जरंगे आहे आणि त्याचबरोबर जरंगेचे सगळे भाष्य हे प्रोव्होकेटिव्ह आहेत, समाजांमध्ये तेढ निर्माण करणारे, मुंबई आर्थिक राजधानीला वेठीस धरणारे, घुसो घुसो घुसू, हे कोणत्या प्रकारचं वर्तन आहे। आणि अशा गोष्टींना लगाम लावणे, त्याचबरोबर ज्या गोष्टी परमिसेबल नाहीत लॉमध्ये त्या गोष्टी घडून आणूच असं म्हणण्याचं धारिष्ठ दाखवणे। सांगायचंच म्हणजे गणपती बाप्पाची जी मिरवणूक असते, गणपती बाप्पाचं जे प्रतिष्ठापना करण्यासाठीचा जो उत्सव असतो तो ठराविक असतो। आता म्हणे आम्ही अंतरवलीपासून मुंबईपर्यंत परवानगी घेतलीस का रे बाबा? आझाद मैदानातली परवानगी घेतलीस का? आता मी पोलीस अधिकाऱ्यांशी बोललो, स्पष्टपणे जरंगेच्या आंदोलनाच्या बाबतीत, उपोषणाच्या बाबतीत कोणतीही परवानगी दिलेली नाही, हे सत्य आहे। जेव्हा हे सत्य आहे तेव्हा आरपीआयचे कार्यकर्ते असतील, दलित पॅंथरचे असतील, इतर सगळ्या संघटनांचे असतील, त्यांना जो कायदा लागू आहे तो जरंग्याला लागू आहे। जरंग्या ज्या प्रकारे व्यक्त होत आहेत, जे खालच्या भाषेत जाऊन बोलत आहेत, प्रत्येकाला कोणतीही प्रतिष्ठा नाही अशा प्रकारचं वर्तन करत आहेत, त्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत अत्यंत असंविधानिक आहेत आणि ह्या ठरवून केल्या चालल्यात। म्हणून मला सांगा, हे बाबा तुला सांगू राहिलो, माधुरी पाटील विरुद्ध कास्ट स्क्रुटिनी कमिटी ठाणे ही जजमेंट झालेली आहे। आजोबाचं कास्ट सर्टिफिकेट असेल तर त्या मुलालाही सर्टिफिकेटसाठी अर्ज करावा लागतात, तेवढेच पुरावे द्यावे लागतात, आणि मुलाचं असेल तर नातवाला सुद्धा द्यावे लागतात। त्याच्यामुळे जरंगे काय कायद्यापेक्षा मोठा नाही। उगा कोणीतरी त्या चितेच्या झाडावर चढचढ म्हणल्यानं चढायचं नसतं, चितेच्या झाडावर चढल्याच्या नंतर कायदे बदलत नसतात। भारताचं संविधान हे एका माणसालाही तेवढंच सिरियस घेतंय आणि एका गावालाही तेवढंच सिरियस घेतंय, देशभरालाही तेवढंच सिरियस घेतंय। त्याच्यामुळे जरंगेच्या ह्या ज्या गोष्टी आहेत ते बाष्कळ गप्पा आहेत, त्याच्या पलीकडे जरंगेचं काही खरं नाही। आणि राहिला प्रश्न आम्ही काय करणार, आम्ही जे आहेत आज लॉ एन्फोर्स करा म्हणून आम्ही आलेलो आहोत, आम्ही पुरावे दिलेले आहेत, आम्ही सर्वोच्च न्यायालयाचे सहानीची जजमेंट दिलेली आहे, सदावर्तेंची जजमेंट दिलेली आहे, जयश्री पाटीलची जजमेंट दिलेली आहे। सगळ्या जजमेंटचा आधार घेऊन आम्ही सांगत आहोत की जरंगे स्टॉप दॅट, जरंगे स्टॉप दॅट। मला सांगा, दलित पॅंथरच्या मुलांना जर आझाद मैदानामध्ये रात्री थांबता येत नसेल तर जरंगे काय लाडोबा बाबा, लाडोबा लाडोबा भाई, लाडोबा आहे का जरंगे? जर दलित पॅंथरचे मुलं, वंचितांचा घटक जर तिथं येऊन रात्री थांबता येत नाही असं पोलिसांचे स्पष्ट निर्देश आहेत, कायदा स्पष्ट आहे, तेव्हा जरंगेला रात्री कसं थांबता येईल तिथं? आणि जरंगेने सांगावं 20 लोक 25 लोक, अशा प्रकारचं जरंगेचा काय अफिडेव्हिट आहे का, काही रिपोर्ट आहे का? करोडो घुसतील म्हणजे काय? याचा अर्थ तुमची तीच भाषा आहे जी सीमा पलीकडचे जे तो पळून गेला, काय नाव त्याचा, तो जाकीर नाईक, असाच बोलायचा, असंच त्यांनी एकत्र आणलं होतं ना, घटित घडवलं होतं। त्याच्यामुळे जाकीर नाईक सारखं काहीतरी हा घडवेल याची मला फार फार शंका आहे, म्हणून मी पोलिसांना सांगितलं लगेच त्याच्यावर कारवाई करा।